राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांनी घेतली राजभवनात मंत्रिपदाची शपथ। धनंजय मुंडेंकडील अन्न आणि नागरी पुरवठा खातं भुजबळांना मिळणार। 8 दिवसांपूर्वीच मंत्रिपदाबाबत ठरलं, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांचे आभार। शपथ घेण्याआधी भुजबळांची प्रतिक्रिया। भुजबळांच्या कमबॅकमुळे नाशिकचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे राहणार अशी चर्चा। महायुतीत सध्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा। एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार का? जनता अशीच भरडली जाणार का? असा काय नाईलाज आहे? अंजली दमानी यांचा सवाल। अजित पवारांकडून जातीयवादी लोक पोसायचं काम, याच्या परिणामाला अजित पवारांना सामोरं जावं लागेल। भुजबळांच्या मंत्रिपदावरून मनोज जरांगेंची टीका। पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या फॉरेन्सिक तपासणीत लॅपटॉप, मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर। बीएसएफच्या हालचाली, रडार लोकेशन आणि हाय सिक्युरिटी झोनचे व्हिडिओ असल्याचं समोर। ऑपरेशन सिंदूर नंतर चीननं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोटे नॅरेटिव्ह पसरवलेत। पाकची क्षेपणास्त्र अमेरिकेपेक्षा चांगली असल्याचा चीनचा दावा। बलूच आर्मीचा ऑपरेशन हारोफ 2.0 अंतर्गत पाक सैन्यावर हल्ला। बलूच आर्मीकडून आयडी हल्ल्याचा व्हिडिओ जारी। स्फोटात पाकिस्तानी लष्कराचे 5 सैनिक जागीच ठार। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याची हेर तारीफ याची कबुली। हरियाणाच्या नूहमधून हेर तारीफला अटक। सिरसा एअरबेसचा फोटो आणि व्हिडिओ देण्यास सांगितलं होतं, तारीफची कबुली। भाजपकडून राहुल गांधींच्या चेहऱ्यासोबत असीम मुनीरचा चेहरा पोस्ट। राहुल गांधी आणि पाकिस्तान आणि त्यांच्या हितचिंतकाची भाषा बोलतात, भाजपचा आरोप। तर काँग्रेसकडून मोदींचा फोटो ट्विट करत भाजपवर निशाणा। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विजय शहा प्रकरणाच्या चौकशीसाठी 3 सदस्यीय एसआयटी स्थापन। कर्नल कुरेशींबद्दलच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी चौकशी होणार। ऑपरेशन सिंदूरच्या खासदार शिष्टमंडळावरून शरद पवारांनी राऊतांना फटकारलं। स्थानिक राजकारण आणू नये अशी आमची भूमिका। शरद पवारांची प्रतिक्रिया। देशभरात 257 कोरोना रुग्णांची नोंद। कोरोना रुग्णसंख्येत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर। मुंबईत 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर। सिंगापूरमध्ये आठवड्यात 30% कोरोना रुग्णांची वाढ। हाँगकाँगमध्ये 10 आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 30 पट वाढ। डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात रशिया युक्रेन शांततेसंदर्भात चर्चा। रशिया युक्रेन संदर्भात चर्चा। पुतीन यांचा दावा, युक्रेनसोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी रशिया तयार। कल्याण डोंबिवली परिसरात 10 प्रभागांमध्ये धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण। 513 इमारती धोकादायक, 176 इमारती अति धोकादायक। बुलढाण्याच्या सावळा गावात दूषित पाणी पुरवठा। दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात। स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी। एसआरएचचा खेळाडू ट्रॅव्हिस हेडला कोरोनाची लागण। कोरोना झाल्यामुळे ट्रॅव्हिस हेड उर्वरित सामन्यांसाठी भारतात परतला नसल्याची माहिती। ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांचं निधन। वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। राज्यात 23 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका। 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही काही जिल्ह्यांमध्ये पावसानं झोडपलं। नगरच्या राहता तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान, तसंच झाडं कोसळल्यामुळे वाहनांचंही मोठं नुकसान। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आज आणि उद्या जोरदार पावसाचा इशारा। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन। टेलिकॉम कंपन्यांना कोर्टाचा दणका। थकबाकी माफीची याचिका फेटाळली। वोडाफोन, आयडिया, एअरटेल आणि टाटा टेली सर्व्हिसेसला दिलासा नाही।